आला धोंड्याचा महिना लेक जावाया बोलवा, मान सन्मान करुनी त्यास धोंड फळे खाया द्या. राम राम मंडळी, कसे आहात सगळेजण. विदर्भ ऑथेंटिक या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी अगदी जोरात स्वागत करतो बरं का. तर आता चालू आहे अधिक मास. अधिक मास म्हणजे का हो? धोंड्याचा महिना. या महिन्यात म्हणतात की भक्ती जास्त करावी, पूजापाठ करावा, तसेच आपल्या जावाई आणि मुलीला आपल्या घरी बोलवावे, त्यांना चांगलं जेवण खाऊन द्यावं. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय असतात तर ते असते अनारसे आणि धोंडफळं. हो, धोंड्याचा महिना आहे म्हणूनच त्याला धोंडफळं म्हटलं असेल. आता आमच्या विदर्भात ते बनवले जाते पुरणाचे म्हणजे का, जसे आपण पुरणपोळीसाठी पुरण शिजवतो ना, तसंच शिजवलं जातं, पण त्याचे धोंडफळं बनवल्या जातात. तर चला बनवूया आपण मस्त स्वादिष्ट असे धोंडफळं. धोंडफळाची रेसिपी एकदम साधी आणि सोपी. त्याच्यासाठी का करायचं बरं? पहिले तर घ्या मस्त चण्याची डाळ स्वच्छ निवडून घ्यायची, चांगली स्वच्छ धुवून घ्या आणि मस्त कुकरमध्ये टाकून नाही का तिला 5 ते 7 शिट्ट्या एक नंबर द्या बरं का. चांगली मुहागी ती डाळ शिजली का मग तिले कुकर थंड झाल्यावर बाहेर काढा. त्याच्यामध्ये जर एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते तुम्ही काढून घ्यायचं. काढल्याच्या नंतर एक मस्त जाडबुडाचं पातेलं घ्यायचं. त्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये ही डाळ टाकायची. डाळ टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता तुम्हाला वाटत असेल तुम्ही गूळ टाका, पण आमच्या विदर्भातले लोक गुळाऐवजी ना साखरच जास्त वापरते, तर आम्ही टाकतो याच्यामध्ये साखर. आता साखर म्हणाल तर किती टाकायची? जर तुम्हाला वाटलं असतं सम भाग घ्यायचा, म्हणजे डाळीचा आणि साखरेचा, तर चालते. आणि जर तुम्हाला वाटलं थोडीशी कमी घ्यायची तरी पण चालते. आणि चांगलं मस्त पुरण येऊ द्यायचं बरं का. पाकास आलं का काय करायचं, मस्त पुरण मशीन असेल तर पुरण मशीनमधून काढून घ्यायचं चांगलं बारीक. आणि मस्त त्याच्यानंतर काय करायचं बरं का, त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जायफळ टाकायचं. आणि वेलची पूड असेल तर विलायची टाकायची बरं का. नसली तर काही परेशानी नाही. तुम्हाला वाटलं थोडंसं खोबराकीस टाकायचं तुम्ही टाकू शकता, तेही नाही टाकलं तर काही परेशान नाही. आता मस्त मिक्स करून घ्या बरं त्याला. अगदी या प्रकारे मिक्स केले का त्याचे लहान लहान गोळे करायचे. धोंडफळं बनवायला एकदम साधे आणि सोपे आहे बरं का. तिथं काही नक्षीकाम करावं लागत नाही, एकदम सोपे. जसं आपण पुरणाचे मोदक कसे भरतो ना, मोदकाच्या वेळी थोडंसं राहते की एकदम चांगले कळीदार मोदक झाले पाहिजे, पण इथं तसं काही नाही. आता इकडे काय केलं होतं, आपण साधं गव्हाचं पीठ घेतलं होतं. आणि तुम्हाला वाटत असेल का त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकतो किंवा रवा टाकतो तरी चालते, पण आता मी इथं साधं गव्हाचं पीठ घेतलं. त्याचा गोल मस्त असा गोळा करून घेतला आणि तो त्याच्यामध्ये भरून घ्यायचा. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोदक जेव्हा करतो आपण त्याची कळी वर राहते, पण याले कळी राहत नाही बरं का. कळी दाबून टाकायची आणि मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे. एक नंबर धोंडफळं तयार. आणि आपला जावई बापू एकदम खुश. तर यात तुम्ही मस्त याला व्यवस्थित तळून घ्या मस्त. आणि हे एकदम खाले एक नंबर लागतात बरं का. बघा, या प्रकारे सर्व तळून घ्यायचे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आमच्या विदर्भातल्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि हो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल बी विसरू नका बरं का. कळलं का मंडळी?